येत्या 10-15 दिवसात आचारसंहिता लागणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य. 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील. शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं वक्तव्य. आचारसंहिता लागणार असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीचा बैठकांचा सिलसिला, जागावाटपावरील चर्चांना वेग. महाविकास आघाडीमध्ये आजपासून सलग 3 दिवस जागावाटपावर चर्चा होणार. काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काहीही झालं तरी चर्चा होणार. संजय राऊतांची माहिती. अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर 7 वाजता बैठक. महायुतीमधील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवर देखील चर्चा होणार. 2 दिवसानंतर जागावाटपावर महायुतीच्या बैठका. शिंदे फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकांचं आयोजन. भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील. आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार. गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य, तर बावनकुळे यांच्याकडून देखील महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन. मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेंना आता भाजपनं डिसमिस केलाय. संजय राऊतांची टीका. प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं. रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. काहीही झालं तरी सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द. चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, तर महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरत असल्याची देखील टीका. राहुल गांधींची जीभ छाटू नये, तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे. शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्यानंतर भाजपच्या अनिल बोंडेंची जीभ घसरली, तर राहुल गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यावरून बोंडेंविरोधात गुन्हा. राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय. आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातं. हे हल्ल्याच्या कटाचाच भाग. संजय राऊतांचा गंभीर आरोप. अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य. बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप. काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाड विरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाहा यांच्यासह अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल. संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड. महाराष्ट्राच्या राजकारणाला उत्तर प्रदेश, बिहारसारखं करू नका. संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवरील टीकेवरून वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर. राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी. त्यांनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार. संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. लोकांना कामाची किंमत नाही, याचा अनुभव लोकसभेवेळी आला. न सांगता काम केल्यास लोकांना किंमत राहत नाही. अजित पवार यांच्याकडून बारामतीकरांसमोर खंत व्यक्त. पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घाट ठाकरेंनी रचला होता. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारेंचा गंभीर आरोप. तिसऱ्या आघाडीमध्ये एमआयएमला नो एंट्री. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार. बच्चू कडूंची भूमिका, तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्तावाला मान्यता. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती.